मी प्राध्यापक विजनवले बोलतो तुमच्याशी करिअर विषयातल्या काही गोष्टींबद्दल. आज मी तुमच्याशी बोलणार आहे हा विषय की विविध क्षेत्रांमध्ये ज्या लोकांनी काम केलं त्या क्षेत्रांमध्ये कोणत्या मंडळींनी मोठं यश मिळवलं आणि अन्य लोकांचं काय झालं. सर्वसामान्य माणसांचा जर आपण विचार केला, जीवनातले आपल्या आजूबाजूचे आपण म्हणूयात की संपूर्ण देशभरातले जगभरातली माणसांचा जर आपण विचार केला स्टॅटिस्टिकली, तर असं लक्षात येईल की सर्वाधिक मंडळी ही त्यांचं दैनंदिन जीवन जे आपलं म्हणता येईल की जे जीवन जगणं आहे ते अगदी कसंबसं जीवन इथपासून ते आनंदातलं जीवन किंवा ऐशोरामातलं जीवन या सगळ्या याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक व्यस्त आहेत. ते त्यांची नोकरी व्यवसाय त्यांचं जे काही करायचं आहे ते सांभाळून त्यातून मिळणारे जे पैसे असतील किंवा ऐश्वर्य असेल ते मग जीवन जगण्यासाठी वापरतायत. अशा लोकांची संख्या प्रचंड आहे आणि या मंडळींना त्यांचं जीवन आनंदाने चालू असताना सुद्धा त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे, परंतु त्यांना करिअरमध्ये आपण टॅग करू शकत नाही. ह्या लोकांना कसल्याही प्रकारचा स्वतंत्र त्यांच्या कार्यासाठीचा फेस उपलब्ध नसतो. ती माणसं ही अननोन फेसची असतात, पण ते त्यांचं आयुष्य चांगलं जगत असतात आणि विविध कार्यक्षेत्रांमध्ये अर्थात ती योगदान सुद्धा देत असतात. ही बहुसंख्य लोकांची परिस्थिती. काही मंडळींच्या बाबतीत असं आहे की ती मंडळी निवडलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काही काळ मोठा प्रभाव दाखवतात, परंतु त्यांचा कालावधी जो आहे तो आयुष्यभर जरी त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असले तरी त्यांचा चमकून जाण्याचा किंवा एका ॲपेक्स लेवलला वरच्या लेवलला शिखरावरती असलेला जो कालावधी आहे तो कालावधी सुद्धा फार मोठा नसतो. ही वरची कॅटेगरी आहे. अर्थात या मंडळींना त्यांचा काही प्रमाणात फेस तयार होतो, परंतु कार्यक्षेत्राशी जरी नाव जोडलं, कारण कार्यक्षेत्राशी नाव जोडलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांचा फेस थोडासा ओळखीचा होतो, लोकांपर्यंत पोचतो, परंतु ते त्या क्षेत्रामध्ये अनभिषिक्त सम्राट होऊ शकत नाहीत. त्यांचं कारण काय असेल माहीत नाही, परंतु ही अशी एक दुसरी एक फेज आहे. अर्थात ही सुद्धा संख्या खूप कमी आहे. ही संख्या खूप कमी आहे. आता तिसरी जी ती कॅटेगरी आहे ज्यांच्याबद्दल मला तुमच्याशी आत्ता बोलायचं आहे तो म्हणजे त्या तुमच्या यशाच्या शिखरावरती बहुतांशी कालावधी त्यांनी राज्य केलेलं असतं. त्या करिअर क्षेत्राला त्यांचं कंप्लीट नाव दिलेलं असतं. एक प्रकारे त्यांचं कार्य म्हणजेच ते करिअर क्षेत्र इतकं बनून जातं. अशी काही मंडळी ती अत्यंत मोजकी मंडळी आहेत. ही अत्यंत मोजकी मंडळी आहेत. म्हणजे दुसऱ्या स्टेजमधली जी मी माणसं म्हटलो त्यातली अशी मंडळी आहेत की ती यशोशिखरावरती त्यांचा कालावधी जास्तीत जास्त 5-1 वर्षांचा असतो. म्हणजे ही मंडळी वादातीतच, म्हणजे त्यांचं कर्तृत्व ग्रेट आहे, ती यशस्वी आहेत, त्यांना पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा सन्मान हे सगळं मिळालेलं आहे, परंतु लार्जर दॅन लाईफ असं हे नाही बनू शकत ते. परंतु ती मंडळी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिकेट क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये दिलीप वेंगसरकर यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी एक प्रकारची ते क्रिकेटमधली बॅटिंगमधली ती एक भिंत बनून गेले. ते राहुल द्रविड जसे होते तसं त्याच्या आधी दिलीप वेंगसरकर हे नाव होतं. क्रिकेटमध्ये काही एक मोजक्या मंडळींच्या व्यतिरिक्त जी मंडळी आहेत की जी येऊन गेली 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष कदाचित 20 वर्ष सुद्धा ते टीममध्ये होते, परंतु टीममध्ये असताना त्यांचा जो चढता आलेख होता तो जास्तीत जास्त 5-1 वर्षांचा. आणि याच्यातली सुद्धा एक्स्ट्रीम केस म्हणजे जास्तीत जास्त 10 वर्ष, त्याच्या पलीकडे नाही. आता याच्यामध्ये हे क्रिकेट एक क्षेत्र झालं. दुसरं कारण एक 4-5 क्षेत्र अशी की ज्याच्यामध्ये ज्याला ग्लॅमरचं पण महत्त्व आहे. दुसरं क्षेत्र असं आहे की ते आहे चित्रपट क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये जितेंद्र असेल, त्याच्यानंतर ऋषी कपूर असतील, अनेक मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये ते येऊन गेले, ते काही काळ टॉपला राहिले, परंतु बहुतांशी काळ हे मिडल लेवलला होते. त्या काळामध्ये कुणीतरी वेगळाच त्याच्यावरती राज्य करत होता, परंतु ह्या मंडळीने त्यांचा ठसा उमटवला. तसं म्हटलं तर हे या क्षेत्रासाठीची माणसं आहेत हे सुद्धा लोकांना कळलं. राजकारण असेल की एक कुणीतरी एका टॉपच्या पोझिशनला जातात, परंतु त्यांचा कालावधी 5-1 वर्षांचा असतो. बाकी 40-50 वर्ष ते त्या क्षेत्रामध्ये असतात. परंतु ज्याला असं म्हणता येईल की 5 उंगलिया घी में असा जो प्रकार आहे की सगळं काही मिळते पहिल्या दिवसापासून आणि अगदी शेवटपर्यंत अख्खं करिअर त्यांनी त्याच्यात काढलं. ही त्याच्यात ती काही माणसं बसत नाही. ती दुसरी स्टेज सांगितली. आणि पहिली स्टेज जी मी सांगतोय की जे अनभिषिक्त सम्राट बनले करिअरमध्ये, ते अनभिषिक्त सम्राट बनले, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कायमच टॉपला राहिले. कारण तो विषय माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा वाटतोय. आपल्या सगळ्या विद्यार्थी ऐकणारे कुणीही असतील, कोणत्याही वयोगटातले असतील, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे संशोधन क्षेत्रामध्ये जसं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं नाव आहे,
चित्रपट क्षेत्रामध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आहे, गायन क्षेत्रामध्ये लता मंगेशकर असेल, किशोर कुमार असतील यांचं नाव आहे, अजून काही एक दोन नावं याच्यात जोडता सुद्धा येतील. परंतु ही मंडळी, सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये, ह्या मंडळींनी त्यांचा 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, काही दशकं म्हणजे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष ही त्या क्षेत्रामध्ये टॉपलाच राहिली कायम. क्वचित एखादा अपवास जर सोडला तर अदरवाईज ते या क्षेत्रामधले तसं म्हटलं तर बॉस बनले. असं बॉस बनणं हे ज्याचं स्वप्न आहे, म्हणजे जीवनाचा बहुतांशी कालावधी तुमचा त्या क्षेत्रासाठी वाहून घेतलाय. बरं, हे करत असताना त्यांचे कष्ट, त्याच्यासाठीचं परिश्रम हे सगळं जरी असलं तरी याच्यातल्या काही गोष्टी गॉड गिफ्टेड सुद्धा वाटतात. इतक्या पद्धतीने त्यांनी हे करिअर्स खूप सहजपणे एन्जॉय करत आनंदाने हे केलेत की काही लोकांना साधं जे त्या क्षेत्रामध्ये एंट्री मारणं अवघड असतं, तिथं यांनी त्यांची ते स्थान आहे ते स्थान अबाधित ठेवलं. ही मंडळी, ह्या मंडळींबद्दलचा जर आपण विचार केला तर तुमच्या क्षेत्रातले, आपण म्हणतो की तुमच्या क्षेत्रातले अमिताभ बच्चन, तुमच्या क्षेत्रातला सचिन तेंडुलकर, तुमच्या क्षेत्रातले डॉक्टर कलाम साहेब, किशोर कुमार, तुमच्या गायन क्षेत्रामध्ये लता मंगेशकर असतील, अत्यंत मोठा कालावधी या लोकांनी, आणि विशेष म्हणजे ही माणसं अजरामर झाली. ही आत्ताच्या काळातली मी नावं सांगतो, याच्या आधीच्या काळातली सुद्धा थोर व्यक्ती, महनीय व्यक्ती हे सगळे झाले ज्यांनी इतिहासामध्ये त्यांची नावं नोंदवली गेली. अशा कार्यक्षेत्रांमध्ये आम्हाला जर अशाच पद्धतीने काम करायचं असं जर कुणाला स्वप्न पडत असेल, हे स्वप्न पडणं हे सगळ्यांनाच पडेल असं नाही. काही मंडळींना फक्त कुठेतरी प्रवेश मिळणं, कुठेतरी काहीतरी नोकरी मिळवणं, दारासमोर गाडी लागली, संपला विषय, खायला 4 गोष्टी मिळतात, तो खुश झाला त्याच्यामध्ये, हे वाईट नाही आहे. परंतु काहींना स्वप्नच पडत नाही आहेत की त्यांना त्या क्षेत्रामध्ये टॉपला जायचं स्वप्न पडत नाही आहे, त्यासाठीची मेहनत घेण्यासाठी. तर मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी असं हे आकर्षण वाटतंय, ज्यांना हे आकर्षण वाटतंय त्यांनी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर आवडीच्या क्षेत्रामध्ये आपली एंट्री व्हायला पाहिजे. लवकरात लवकर, ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण त्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. वाहून घेऊन काम केलं पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये आपण त्या क्षेत्राचे आपण होऊन जायला पाहिजे. आपल्याला रात्र संपून दिवस कधी चालू होतोय आणि दिवस चालू झाल्यानंतर मी पहिल्यांदा माझं काम कधी चालू करतोय, दिवसभरामध्ये माझा सगळा वेळ त्याच कामासाठी कसा मी देतोय, त्या क्षेत्रातला जेन्युइन माणूस, त्या क्षेत्रातला लेजंड, त्या क्षेत्रातला पॅशनेट माणूस जर आपण बनू शकलो, मला कायम असं वाटतं की दररोज सातत्याने प्रत्येक दिवसाच्या इम्प्रूव्हमेंट सकट आनंदाने स्वतःच एक्सपर्टाईज क्रिएट जर आपण करत गेलो आणि असं अनेक वर्ष जर आपण करत गेलो, देन वी कॅन बिकम एक्सपर्ट. मला माहीत नाही की एक्झॅक्ट अमिताभ बच्चन, एक्झॅक्ट सचिन तेंडुलकर यांचं त्यांच्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकायला ते फार आवडेल, परंतु ही माणसं ही अजरामर लेवलला बनण्याचं काम ते करू शकले आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये अन्य यशस्वी माणसांच्या सुद्धा कित्येक पटीने पुढे ही मंडळी जाऊन बसली आणि बहुतांशी कालावधी त्यांनी रसिकांच्या मनावरती, लोकांच्या मनावरती, जनतेच्या मनावरती अधिराज्य असं गाजवलं. मला या पहिल्या कॅटेगरीतल्या लोकांच्या बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं आणि मला आव्हान करायचं आहे की हे सगळं 40 नंतर होईल का याच्याबद्दल शंका आहेत. 50 नंतर होण्याच्या तर शक्यता कमी आहेत, होणार नाही असं नाही. 30 नंतर कदाचित शक्यता आहेत की त्यानंतर सुद्धा विचार केला की मला असं बिझनेस सेक्टर असेल किंवा रिसर्च सेक्टर असेल याच्यामध्ये काम करायचे, पायाभरणी आधी होणं मात्र गरजेचं असतं. पण 30 मध्ये सुद्धा शक्य आहे असं मला वाटतं. जो विद्यार्थी आता 12वी किंवा पदवीच्या लेवलचा आहे, 20 ते 30 वयोगटातला आहे, त्यांच्यासाठी तर मला असं वाटतं की हे आयुष्य ज्यासाठी आपण जन्माला आलोय त्यासाठी जर आपण जगू शकलो आणि आपाप निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण टॉपची व्यक्ती बनू शकलो तर त्याच्यासारखं सुख नाही, कारण ते म्हणजेच जीवन आहे, ते म्हणजेच करिअर आहे. आणि मला अजून त्याच्या खालच्या वयोगटाबद्दल बोलायचं आहे. हे पालकांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की आपली मुलं ज्यावेळेस पहिल्या 10 वर्षामध्ये असतील, पहिल्या 15 वर्षामध्ये असतील, शालेय जीवनामध्ये असतील, तेव्हा जर आपण त्यांच्या मनावरती असे संस्कार करू शकलो, मोठं काम करण्यासाठीचा तो बालपणीपासूनचा जो काळ आहे तोही काळ अत्यंत फाउंडेशनचा महत्त्वाचा काळ आहे. तसा जर आपल्याला तो स्ट्रॉंग करता आला तर ह्या 4-5 शक्यता आहेत. ह्या 4-5 शक्यतातून करिअरच्या किंवा जीवनातल्या एकदम टॉप लेवलला जाण्यासाठीचं कदाचित एक मार्ग उपलब्ध आहे. जीवन एकदाच मिळतं आणि ते जीवन आपण यशस्वी होऊन दाखवू शकलो आणि तेही आनंदाने.
आणि मगाशी जे मी शब्द वापरला, पाचो उंगलिया घी में, पाची बोट तुपात, म्हणजे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, लोकांचं मिळणारं प्रेम, इतिहासामध्ये टिकणारं नाव, चिरकाल टिकणारं नाव आणि कामातून मिळणारं समाधान, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळणार असतील आणि असं मोठा कालावधी, हे आपल्याला व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की हे मला तुमच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं वाटत होतं. खूप मनापासून काम केल्यानंतर ह्या गोष्टी होतील. आपण त्यातले बनावेत यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.